राहुरी येथील सराफ व्यावसायिक प्रकाश दहिवाळकर यांची ज्येष्ठ कन्या तसेच गोपी दहिवाळकर यांची भगिनी प्रांजल चिंतामणी यांनी जामखेड नगरपरिषद निवडणुकीत भाजपाच्या वतीने नगराध्यक्षपदासाठी निवडणूक लढविली। या निवडणुकीत त्यांना प्रचंड यश मिळून त्या नगराध्यक्षपदावर विराजमान झाल्यात। कर्जत जामखेडच्या राजकारणात अत्यंत प्रतिष्ठेच्या जामखेड नगरपरिषद निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने निर्विवाद वर्चस्व गाजवत ऐतिहासिक यश मिळवले। नगराध्यक्षपदाच्या अटीतटीच्या लढतीत भाजपच्या उमेदवार प्रांजल अमित चिंतामणी यांनी शरद पवार गटाच्या उमेदवार संध्या राळेभात यांचा पराभव करून विजयश्री खेचून आणली। विधान परिषदचे सभापती राम शिंदे व आमदार रोहित पवार यांच्यातील थेट संघर्षात जामखेडच्या मतदारांनी राम शिंदे यांचे नेतृत्व मान्य केले। नगरसेवक पदाच्या निवडणुकीत एकूण जागांपैकी तब्बल 15 जागांवर भाजपचे उमेदवार विजयी झाले। यामुळे नगरपरिषदेत भाजपचे स्पष्ट बहुमत सिद्ध झाले। दुसरीकडे आमदार रोहित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेसला केवळ 5 जागांवर समाधान मानावे लागले, तर वंचित बहुजन आघाडीला 2, शिवसेना एकनाथ शिंदे गट 1 आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीला 1 जागा मिळाली। निवडणूक प्रचारात दोन्ही बाजूंनी आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झाडल्या गेल्या होत्या, मात्र जामखेड येथील मतदारांनी भाजपला पसंती दिली। या विजयानंतर भाजप कार्यकर्त्यांनी राम शिंदे आगे बढोच्या घोषणा देऊन फटाक्यांची आतिषबाजी व गुलालाची उधळण करत शहरात मोठा जल्लोष साजरा केला। या विजयाचे मुख्य शिल्पकार आमदार राम शिंदे असल्याचे बोलले जात आहे। आज हा आमचा विजय तर आहे, पण पूर्ण जामखेड शहराचा हा विजय आहे असं मला वाटतं। साहेबांच्या नेतृत्वाखाली हे सगळे आम्ही कामे जे पण आहेत, जो शब्द दिलेला आहे, जे वचन दिलेलं आहे ते आम्ही पूर्ण करणार आहोत, एवढंच मी जनतेला। जामखेड नगर परिषद निवडणूक 2025 या निवडणुकीमध्ये आज निकालाच्या दिवशी सर्व मायबाप जनतेने आशीर्वाद दिल्यामुळं त्या ठिकाणी मोठा मताधिक्य आम्हाला मिळाला आहे। सर्व मायबाप जनतेचे आभार मानतो। जामखेडच्या नगराध्यक्षपदी विराजमान झालेल्या प्रांजल अमित चिंतामणी ह्या राहुरी येथील सराफ व्यावसायिक प्रकाश दहिवाळकर यांची कन्या व युवा उद्योजक गोपी दहिवाळकर यांच्या भगिनी आहेत। प्रांजल चिंतामणी यांच्या विजयानंतर राहुरी येथील त्यांच्या नातेवाईकांच्या वतीने मोठा जल्लोष करण्यात आला। विजन प्लस न्यूजसाठी मिनाश पटेकर, राहुरी।